सोलापुरात ड्रेनेज चोकअपमुळे सैफुल भागात 4 ते 5 फूट पाणी साचलंय। ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आलंय। पावसामुळे पाण्याचा ओघ वाढल्यानं सैफुल भागातील परिस्थिती गंभीर आहे। तब्बल 4 ते 5 फूट पाणी साचलं असून काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय आणि त्यामुळे अनेकांना आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागत असल्याचं चित्र या भागातील जाण्या येण्याचे सर्व मार्ग पूर्णपणे पाणीमय झालेले आहेत। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांसह इथल्या नागरिकांना बसताना चित्र दिसते। प्रत्येक घरामध्ये जे आहे ते पाणी शिरल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। मी सध्या सैफुल भागा परिसरामध्ये आहे, स्वामी विवेकानंद नगरामध्ये, आणि या ठिकाणी ड्रेनेजमुळं जे आहे ते ड्रेनेज चोकअप झाल्यामुळं संपूर्ण नगर जे आहे हे स्वामी विवेकानंद नगर हे संपूर्ण पाणीमय झाल्याचं चित्र दिसते। 4 ते 5 फूट पाणी जे आहेत ते या ठिकाणी येतानाचं चित्र दिसते। त्यामुळे येथील नागरिक जे आहेत ते त्रस्त झाल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत या दृश्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो। कशा प्रकारे 2 ते 3 दिवस झालं पाणी आहे म्हणताय, कशा प्रकारे त्रास आहे? हे कशामुळं झालेलं आहे, मेन ते बांध फुटलेलं आहे, गटरचं पाणी बी आलं आहे। ह्याच्यामुळं इथं येऊन एवढं पाणी उभारलं। 4 दिवसापासून सगळं अधिकाऱ्यांना बोलवतो, कारण काही उपयोग नाही। येतात रोडवर उभारते, तिकडलं निघून जातात। इथं आम्हाला त्रास आहे। माझं 12th कंप्लीट झालं आहे, 12thला होतो आणि ट्युशनसाठी मी आता 2-3 दिवसापासून ट्युशनला गेलो नाही। इकडं पाणी भरलं आहे म्हणून जाता पाण्यातनं सगळं घाण वास मारायला आहे, सगळं सारखं म्हणजे इन्फेक्शन वगैरे होत आहे। जरा काय म्हणजे आता माझं 2-3 दिवसाचं ट्युशन बुडलं आहे, याचा जबाबदार कोण घेणार आता? मुलाला शाळेला वगैरे आता उचलून सोडा लागले मी रोडवर जाऊन। मग इकडे काय भाजीपाला तर ते येतच नाही। आता आम्हाला सगळे गरीब काय आहे ते सगळे करून हे करायला लागले, आता सगळं त्रास घ्यायला लागले। कॅमेरा पर्सन तौशिफ शेख सह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सैफुल।